असं असतं ना की तुझे आणि माझे विचार जुळतात म्हटल्यावरती तुझ्या अडचणी पण मला समजू शकतात जास्त योग्य पद्धतीने, परंतु निर्मिती करत असताना मी जास्त जवळ गेलो त्या विषयाच्या आणि म्हणून मला असं वाटतं की हा चित्रपट आमच्या दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. तू सोशल मीडिया जरी उघडलास तरी राग तुला खूप पटकन दिसतो. बरोबर. दिवाळी आपल्या भेटीला येणार आहे. दिवाळीचा माहोल खरंच खूप सुंदर असणार आहे. दिवाळी लगोलग झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एक नवा-कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटातला एक अभिनेता आत्ता त्या चित्रपटामधून निर्माता म्हणून आपल्या समोर येणार आहेत. माझ्यासोबत अजय दादा आहे आणि सगळ्यात आधी मला तो हे जे नाव आहे निर्माते अजय अशोक पुरकर, मला तिथून सुरुवात करायला आवडेल सर. अभिनेता म्हणून तुमची ख्याती तर सगळ्यांना माहितीच, पण आता निर्माता म्हणून सुद्धा आम्हाला अभंग तुकारामधून समोर येत आहे. काय डिफिकल्ट जातं? निर्माता डिफिकल्ट जातं की अभिनय करणं डिफिकल्ट जातं? नाही, खूप चांगला प्रश्न विचारलास तू, कारण की प्रत्येक कलाकारांनी निर्मिती करून पाहावी असं सिनियर नट सांगतात. बरोबर. याचं कारण असं आहे की निर्मितीची प्रोसेस समजून घेणं आणि ती किती कठीण आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. पण आता पुढचा प्रश्न ऑब्व्हियसली असा असतो की हा चित्रपट का निर्मितीसाठी. तर दिग्पाल बरोबर इतके वर्ष काम करून साधारणपणे प्रोडक्शन खूप जवळनं पाहिलेला माणूस होतो मी. त्याच्या बरोबरीने त्याला येणाऱ्या अडचणी सुद्धा मी खूप जवळनं पाहिल्या. आणि असं असतं ना की तुझे आणि माझे विचार जुळतात म्हटल्यावरती तुझ्या अडचणी पण मला समजू शकतात जास्त योग्य पद्धतीने. त्यामुळे मला असं वाटलं की हा चित्रपट असा आहे की जो पोचला पाहिजे. आत्ता समाजात जे काही चाललेलं आहे त्याच्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचणं जितकं गरजेचं आहे, तसंच या निर्मितीचा भाग जर मला होता आलं तर मला ती प्रोसेस अजून जवळनं समजून घेता येईल, त्या अडचणी अजून जवळनं समजून घेता येतील आणि मग सुरुवातच करायची आहे तर मग ह्या विषयाने का नको करायला, असा इतका सगळा विचार माझ्या डोक्यात चालू होता. आणि मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की आपण या चित्रपटासाठी आपण दिग्पाल बरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहूयात आणि तो जे करतोय, त्यांनी जे कार्य हातात घेतलेलं आहे त्याचा कुठेतरी एक सक्रिय, अजून पुढे एक पाऊल जाऊन सक्रिय सहभाग असावा, म्हणून चित्रपट निर्मिती. नाही, जसं तुम्ही बोललात ना की विचार केला, कारण का दिग्पाल सोबत काम करत असताना प्रोडक्शन तुम्ही जवळून बघितलं, त्याला येणाऱ्या अडचणीपासून सगळ्या गोष्टी बघितल्यात, पण हा विचार आल्यानंतर ना तो एक्झिक्यूट करणं, तो पुढे अंमलात आणणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि एकदा का अंमलात आल्यानंतर एक निर्माता म्हणून, अभिनय तर आहेच आहे, पण एक निर्माता म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो ना तेव्हा त्याच्यातल्या त्या प्रोजेक्टमधल्या सगळ्या खोल दरींपेक्षा सगळ्या गोष्टींची माहिती असते आणि नंतर समजतं की निर्माता होणं तेवढं सोपं काम नाही आहे जेवढं अभिनय करणं सुद्धा सोपं काम नाही आहे. एकंदरीत अजय पुरकर हा अभिनेता म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कशामध्ये बघतो? अभिनेता म्हणून मी खरं तर ह्या चित्रपटाचा भाग आहेच आहे. खलनायक तर रंगवतोच आहे, त्यात तुम्हाला ते सगळं ऑलरेडी माहिती आहे. परंतु निर्मिती करत असताना मी जास्त जवळ गेलो त्या विषयाच्या. कारण की काय आहे ना, निर्माता, आपण जेव्हा कलाकार, अभिनेता जेव्हा असतो तेव्हा त्याला दिलेली भूमिका तो करतो आणि बाजूला होतो. बरोबर. पण जेव्हा निर्मिती करत असतो आपण तेव्हा काय छान वाटेल लोकांना, हे करूयात का ते करूयात, हे जास्त छान वाटतंय का हे छान वाटतंय, आणि ज्याला आपण म्हणतो ना की अजून पॉलिशिंग, अजून लहान मुलं पेन्सिलीला टोक करतात, बरोबर. अजून 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 टोक करूया, अजून टोक, असं ते करत 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 त्या कथेत मी इन्व्हॉल्व्ह होतो की काय दाखवतोय, प्रसंग कुठले, अभंग कुठले, कोण कलाकार कुठलं पात्र साकारणार आहेत, या सगळ्या गोष्टी खूप मनापासनं मी अनुभवल्या. आणि खरं सांगायचं तर मी दिग्पालकडनं खूप काही शिकलो, अजून शिकलो. म्हणजे जसं 5-6 सिनेमांमध्ये मी जे शिकतच आलेलो आहे त्याच्याकडनं, पण मी अजून एक पाऊल पुढे जाऊन शिकलो. कारण की आता निर्माता म्हणून तुम्हाला 4 गोष्टी सांगायला लागल्या की ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, याचा विचार झाला पाहिजे. जे अभिनय करताना नाही होत ना, कारण की हे तुझं मानधन आहे आणि हा तुझा रोल आहे आणि तू तो चांगला करणार आहेस ते मला माहिती आहे. बरोबर. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा निर्माता आणि लेखक दिग्दर्शक हे एकत्र येऊन बोलायला लागतात, जे ऑलरेडी मित्र आहेत, तेव्हा त्यातनं होणारी जी चर्चा असते ती खूप महत्वाची असते. आणि म्हणून मला असं वाटतं की हा चित्रपट आमच्या दोघांसाठीही महत्वाचा आहे. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की पॅनोरामा स्टुडिओज सारखी मोठी संस्था आज या चित्रपटाला प्रेझेंट करते आहे, प्रस्तुत करते आहे, आणि त्यांचा सुद्धा खूप छान फीडबॅक आहे. त्यांना हे सगळं पहिल्यांदा अनुभवायला मिळतंय की एवढा छान लॉन्च, किंवा देहूला तुम्ही आला होता, तर हे सगळं त्यांच्यासाठी सुद्धा नवीन आहे. आणि त्यांच्यासाठी आता त्यांचे आले होते त्या डिस्ट्रीब्युटर्सपैकी, ते पण म्हणाले की आत्ता जे काही झालं स्टेजवरती ते खूप डिव्हाइन होतं असं. त्यामुळे हा चित्रपट नक्की लोकांपर्यंत पोचावा आणि लोकांनी नक्की हा बघावा चित्रपटगृहात जाऊन, असं मी आवाहन करीन. तुम्ही आता बोलता होता सर, एक खरंच खूप सुंदर वाक्य बोललात की आत्ताच्या पिढीला किंवा आताच्या जनरेशनला
समजून सांगणारा चित्रपट असा आहे अभंग तुकाराम. म्हणजे ह्याच्या आधी आम्ही तुकारामांचे धडे वाचलेत, आम्ही त्यांचे गाणी ऐकलेत, त्यांच्यावरचे आम्ही त्यांच्यावरचे चित्रपट बघितले आहेत. पण आत्ताच्या अभंग तुकाराम हा सिनेमा जसं तुम्ही बोलत की आत्ताच्या पिढीला तो कळायला पाहिजे, तो समजला पाहिजे. काय नेमकं उद्देश आहे? करणं वेगळं असं, समजणं वेगळं असतं आणि आपल्याकडून काहीतरी पुढच्या पिढीला आपण पोस्ट केलं पाहिजे. काय सांगायला पाहिजे? आत्ता मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हे आपल्याच इतिहासातले असे लोक आहेत किंवा अशी चरित्र आहेत ज्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. बरोबर. आणि आत्ता आजूबाजूला जे काही चाललेलं आहे ना, साधारणपणे बघशील ना, तू सोशल मीडिया जरी उघडलास तरी राग तुला खूप पटकन दिसतो. बरोबर बरोबर. कुठेतरी कोणीतरी कोणावर तरी हल्लाच केला, आरडाओरडाच केला, शस्त्रांनी मारहाण केली. हे सगळं कशामुळे येतं? हे शांतता नाही आहे आणि हे हा चित्रपट तुम्हाला शांती देईल. तुकाराम बुवांचे विचार हे तुम्हाला शांत करतात किंवा तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात. नक्कीच. आणि तुम्हाला एका आध्यात्मिक पातळीवर तरी तुमची सुरुवात तर होऊ दे. प्रत्येक जण तर आपण खूप छोटे होत सगळेजण, त्यामुळे निदान त्या प्रवासावरती निघालो ना तरीही मला असं वाटतं की लोकांना खूप समाधान मिळेल आणि ते समाधान चित्रपट देईल. क्या बात आहे, क्या बात आहे. मी सुरुवातीला असं बोललो की दिवाळीचा माहोल आहे. ऐन दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला सिनेमा येतो. म्हणजे दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचं स्वागत आपला सिनेमा करतोय. गेले काही महिन्यामध्ये सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना मराठी चित्रपटासाठी खरंच खूप खास होता. म्हणजे वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या विषयाचे चित्रपट आले. नोव्हेंबरमध्ये तुमच्या चित्रपटापासून, आपल्या चित्रपटापासून सुरुवात होणार आहे. काय सांगाल, किती फॉर्च्युनेट वाटतं की यार दिवाळीनंतर लगोलग आमचा सिनेमा येतोय? नाही, दिवाळीनंतर म्हणजे आम्ही असं सगळेजण समजतोय की ही आपण लोकांना एक भेट देऊयात, छान भेट देऊयात, जी सांगीतिक पण आहे, जी विचार घन आहे आणि जी उत्तम कलाकृती आहे. ही मुद्दामून मी सांगेन की मराठी चित्रपट आता लोक थिएटरमध्ये जाऊन बघायला उत्सुक आहेत. फक्त तसे चित्रपट तुम्ही द्या, लोक थिएटरमध्ये जाऊन बघतात. नक्कीच. त्यामुळे माझी खात्री आहे की 7 नोव्हेंबरपासून हा चित्रपट प्रदर्शित होतोय. लोक नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट अनुभवतील आणि त्याचा उत्सव नक्की साजरा करतील. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तच थांबतो कारण का 7 तारखेनंतर भेटून तेव्हा तुमच्यात गप्पा मारायला मजा येणार आहे. तेव्हा कळणार आहे आतमध्ये किती गोष्टी आहेत ज्या आता आम्हाला ट्रेलरमधून किंवा टीजरमधून बघायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त 7 नंतर आम्हाला कळेल अजून किती खूप गोष्टी लपल्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद निर्माते अजय पोरकर, खरंच खूप धन्यवाद. ही सुरुवात आहे मित्र, बोलू की इथून याच्यानंतर सुद्धा आम्हाला निर्माते म्हणून, होल अँड सोल निर्माते म्हणून आम्हाला बघायला आवडेल तुमच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण अभंग तुकारामच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.